तर माझ्या छोट्या मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि कुत्र्याची मैत्री। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात की नाही बिरबल नावाचा एक राजा राज्य करत असे। त्याच्याकडे हत्ती होता। हत्तीची देखभाल करायला एक माणूस ठेवला होता। तो माणूस रोज सकाळी हत्तीला अंघोळ घालायचा, मग त्याला खायला द्यायचा। त्या माणसाकडे एक त्याचा पाळलेला कुत्रा होता। तो कुत्रा पण रोज तिथे यायचा। हत्ती आणि कुत्रा रोज एकत्र जेवायचे, खेळायचे, बागडायचे। मग थोड्या दिवसात हत्ती आणि कुत्र्याची छान मैत्री जमली। त्यांची एवढी घट्ट मैत्री झाली की हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पाहायचा। जोपर्यंत कुत्रा येत नाही तोपर्यंत तो काहीही खायचा नाही आणि कुत्राही तसाच हत्तीला सोडून काहीही खायचा नाही। एके दिवशी त्या माणसाला खूप पैशाची गरज होती, म्हणून त्याने कुत्र्याला विकून टाकला। कुत्र्याला खूप वाईट वाटलं। तो खूप नाराज झाला, पण तो बिचारा काय करणार? मालक म्हणेल तसं त्याला करावं लागतं। कुत्रा मुकाट्याने आपल्या नवीन घरी निघून गेला। कुत्र्याचं मन काही तिथे नवीन घरी लागत नव्हतं। कुत्र्याला आपल्या मित्राची म्हणजेच हत्तीची आठवण येऊ लागली आणि हत्तीला पण आपला मित्र दिसत नाही म्हणून फार उदास वाटू लागलं। त्याने खाणेपिणे सोडून दिले, अंघोळीलाही जाईना, दिवसभर नुसताच बसून राहू लागला। हत्तीला त्याच्या मित्राची चिंता वाटू लागली। मग बिरबल राजाने हत्तीला तपासण्यासाठी मंत्र्याला आदेश दिला। हत्तीला काहीच आजार नव्हता। मंत्र्याने विचार केला की याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार। मंत्र्याने आसपासच्या लोकांकडे चौकशी केली की हत्ती असं कधीपासून करत आहे आणि याला काय झाले आहे, तुम्हाला काही माहिती आहे का? लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानेच हत्ती उदास आहे। कुत्रा गेला त्या दिवसापासून हत्तीने काहीही खाल्लेलं नाही, त्यांनी खाणं पिणं सोडलं आहे। ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली। राजाने लगेच निरोप दिला, ढोल वाजवून दिवंडी पिटवा की ज्याने कोणी हा कुत्रा विकत घेतला आहे त्यांनी ते कुत्रा परत करावा आणि त्याचा मोबदला माझ्याकडून घेऊन जावा, अशी राजाने दिवंडी पिटवण्यास सांगितली। ज्याने हा कुत्रा विकत घेतला होता त्यानेही दिवंडी ऐकली। मग काय, राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्यांनी कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली। कुत्र्या उड्या मारत मारत धावत पळत तिकडे गेला। दोन्ही मित्र एकमेकांना पाहून खूपच खुश झाले। हत्तीने आपल्या सोंडीने कुत्र्याला उचलला आणि आपल्या डोक्यावर बसवलं। हत्तीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले। हत्तीने आधी आपल्या लाडक्या मित्राला घास भरवला आणि मग नंतर आपण खाल्ला। मुलांनो, आवडली का आजची गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।